हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज पाहणार आहोत आपण इथं नवीन ब्लाऊज डिझाईन। आता हे ब्लाऊजचं कापड आहे, थोडं सिल्कमध्ये आहे आणि हे आहे अस्तरचं कापड। तर अस्तरच्या कापडावर आपण ब्लाऊजची परफेक्ट कटिंग करून घेतलेली आहे। बॅक साईडचं पाहू शकता इथे। आता आपण हे ब्लाऊजचं कापड बाजूला ठेवूया आणि अस्तरच्या कापडावरती आपण ब्लाऊजचं डिझाईनचं कटिंग करून घेऊया। तर चला, आता मी अगोदर तुम्हाला दाखवते ब्लाऊजची उंची। तर ब्लाऊजची टोटल उंची किती असते आणि किती एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं। तर इथे मी पाहू शकता टोटल 14.5 इंच घेतलेली आहे। शिलाईमध्ये 1 इंच जातं आणि 13.5 इंच उंचीचा पूर्ण ब्लाऊज तयार होतो। शोल्डर इथं घेतलेला आहे 5.5 इंच, आर्महोल घेतलेला आहे 5.5 इंच, 5.5 इंच। चेस्ट साईज आहे 38 आणि 10 इंच घेणार आहोत आपण इथे सिलाई मार्जिन। तर आता इथे पाहूया आपण गळा घेणार आहोत 2.25 इंच रुंद, कारण डीप नेक आहे। जर डीप नेक नसेल, 7 इंचापेक्षा कमी गळा असेल तर तुम्ही 2.5 इंच ही गळा रुंदी घेऊ शकता। पण इथे डीप नेक आहे त्यामुळे मी इथे टोटल 2.25 इंच रुंद गळा आणि गळा खुली घेतली आहे 10.5 इंच तयार। 10 इंचाचा गळा होईल, 1/2 इंच सिलाईमध्ये जातं। आता आपण इथे गळ्याचा आकार देऊन घेऊया। त्या अगोदर आपण हा बॉक्स पूर्ण आखून घेऊया। कुठल्याही गळ्याचा आकार देताना आधी जे बॉक्सचं मेजरमेंट आहे ते व्यवस्थित देऊन घ्यायचे, खालचा गळा आणि वरचा गळा। आणि आता मी तर खालचा भाग आहे तो 3.5 इंच रुंद घेतलेला आहे, कारण आपण इथे बनवणार आहोत डीप पानगळा। तर पानगळा बनवण्यासाठी आता आपण इथे खाली पानगळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। इथे पहा, अशा पद्धतीने हलकासा मी इथे शेप देऊन घेतलेला आहे पानगळ्याचा। थोडंसं वरच्या बाजूने आतमध्ये घ्यायचं आहे आणि हा पानगळा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे। जास्त पानगळा डीप घेतलेला नाहीये, हलका असा पानगळाची डिझाईन बनवणार आहोत आपण, त्यामुळे मी हलका पानगळ्याचा आकार दिलेला आहे। खूप कोरून आकार दिलेला नाहीये इथे। आता इथे आपण गळ्याचा आकार पूर्ण कटिंग करून घेणार आहोत आणि आता आपण याची स्टिचिंग करून घेणार आहोत। तर आता स्टिचिंग करताना सगळ्यात आधी आपण याच्या अस्तरच्याच कापडावरती गोट लावून घेणार आहोत, कारण गळ्याला गोट लावायचा आहे। आणि बऱ्याच कस्टमरची डिमांड असते की गोट लावा, पण गोट टोचतो ब्लाऊज घातल्यानंतर। तर ब्लाऊजचा गोट गळ्याला टोचू नये म्हणून ही ट्रिक्स अवश्य वापरून पहा। काय करायचं, ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंगला घेतो तर अस्तरच्याच कापडावरती अशा पद्धतीने गोटचा जो गोल भाग आहे तो आतल्या बाजूने येईल, अशा पद्धतीने गळ्याला पूर्ण हा गोट जोडून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता जो गोटचा आकार आहे तो त्या गोटच्या आकाराला खेटून बरोबर मशीनची शिलाई आली पाहिजे आणि पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने हा गोट जोडून घ्यायचा आहे। जर गोटपेक्षा जास्त अंतर ठेवून जर शिलाई मारली तर ज्यावेळेस आपण अस्तर आणि कापड फोल्ड करतो तर गोटमध्ये अंतर दिसतं आणि तो गोट असा गॅप असल्यासारखा वाटतो आणि व्यवस्थित दिसत नाही। म्हणून एकदम गोटचा जो गोल आकार आहे एकदम त्याला खेटूनच मशीनची शिलाई आली पाहिजे, अशा पद्धतीने गोट जोडून घ्यायचा आहे। आणि जर एवढी जवळून शिलाई मारता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट वरून लावू शकता। ते विचित्र दिसण्यापेक्षा वरून लावलेला बरा, पण जर अशा पद्धतीने एकदम जवळून शिलाई घेतली तर गोट छान बसतो। आता इथे एक्स्ट्राचा गोट मी कट करून घेते। आता इथे पाहू शकता गोट मी कट करून घेतलेला आहे। आता वरच्या बाजूने थोडीशी माझी अलीकडून शिलाई आली होती म्हणून मी ती आतल्या बाजूने मारून घेतलेली आहे। आता इथे आपण सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आहे, कारण हा सेंटर नॉट छान आला पाहिजे। आता जो गोटपट्टी आहे त्यालाही मी इथे छोटे छोटे कट देत आहे, कारण आपण ज्यावेळेस फोल्ड करू तर त्यावेळी व्यवस्थित फोल्ड झालं पाहिजे। आता ह्याला कट देऊन झालेले आहे। आता आपण घेणार आहोत मेन ब्लाऊजचं कापड। आता माझं इथं ब्लाऊजचं कापड पूर्ण सिल्क आहे, त्यामुळे इथे शिलाई करताना थोडासा त्रास होऊ शकतो। कॉटन कापड असेल तर इझिली शिलाई होते। आता इथं ही सिल्कचं कापड आहे, त्यावरती मी गोटचं कापड तुम्ही इथे पाहून घ्या कसं ठेवलेलं आहे। उलट्या बाजूने गोट ब्लाऊजच्या आणि अस्तरच्या आतमध्ये आहे, अशा पद्धतीने मी हे कापड सेट करून घेतलेलं आहे। आता इथे मी याला अगोदर पिनअप करून घेते, कारण सिल्कचं कापड असल्यामुळे सरकतं। सिल्क वेल्वेटचं ब्लाऊजचं कापड असेल तर पिन करणे गरजेचं आहे। मीही इथे गळ्याच्या कडेकडेने
सगळ्या बाजूने पिन लावून घेत आहे, जेणेकरून कापड आणि अस्तर सरकू नाही म्हणून. पण पिन लावताना आधी व्यवस्थित सेट करून घ्यायचे कापड आणि मग पिन लावून घ्यायचे आहेत. आता इथे पिन लावून झालेल्याच आहेत माझ्या. तर आता आपण जी शिलाई मारणार आहोत, तर आपण गोट जोडताना जी शिलाई मारलेली होती ती बॅक साईडने दिसतेच, त्या बॅक साईडच्या शिलाईवरतीच ही शिलाई मारायची आहे. अलीकडे पलीकडे शिलाई होऊ द्यायची नाही, तरच हा गोट फिनिशिंगसह छान बसतो. त्यामुळे जी शिलाई आहे त्याच शिलाईवरती शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता पिन काढून घ्यायच्यात आणि गळ्याचा जो भाग आहे आतला तो कटिंग करून घ्यायचा आहे. आता गळ्याचा भाग कटिंग करून बाजूला केल्यानंतर अस्तर अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं. इथे पाहू शकता गोट एकदम अस्तरच्या आणि ब्लाऊजच्या कापडच्या मधोमध दिसतो. आता इथे सिल्कचं कापड आहे, त्यामुळे मला जरा शिलाई करताना प्रॉब्लेम येतोय. कॉटनचं कापड असेल, नॉर्मल कापड असेल तर एवढं प्रॉब्लेम येत नाही. आता मी ते जरा व्यवस्थित हाताने सेटिंग करतच हा पूर्ण गोटचा जो भाग आहे त्याच्या कडेकडेने अस्तरचं कापड, ब्लाऊजचं कापड आणि गोटचं व्यवस्थित फिनिशिंग देऊन कडेकडेने मी इथे शिलाई मारून घेत आहे. पाहू शकता एकदम छान फक्त गोटचाच भाग असा बाहेर व्यवस्थित दिसतो आहे. आता पूर्ण गळ्याला इथे शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण जो बाकीचा भाग आहे त्याला शिलाई मारण्या अगोदर आपण इथे डबल शिलाई मारून घेऊया. जिथे गोटपट्टी आपण कट केली होती त्याच्याही एकदम कडेला अर्धा इंच मार्जिन सोडून आपण शिलाई मारून घेणार आहोत. त्यामुळे इथे आकार एकदम छान येतो. आता पूर्ण परत डबल शिलाई मारून झालेली आहे. आता जे अस्तरचं कापड आहे ते व्यवस्थित सेट करून ब्लाऊजच्या पूर्ण कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. ते पाहू शकता. आता इथे कापड खूप सरकतंय, त्यामुळे जरा शिलाई मारायला प्रॉब्लेम येतोय. आता इथे आपण व्यवस्थित पूर्ण कापड हाताने व्यवस्थित सेटिंग करत शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. खास करून सिल्कचं कापड असेल त्यावेळेस शिलाई मारताना खूप काळजी घ्यावी लागते. हाताने फिनिशिंगच द्यावी लागते. व्यवस्थित कापड सेट करावं लागतं आणि मग शिलाई मारावं लागते. आता इथं मी हाताने व्यवस्थित कापड सेटिंग करत पूर्ण बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते इथे मी कट करून घेत आहे. आता इथे एक्स्ट्राचं कापड कट करून झालं की आपण रेग्युलर ब्लाऊजला जसं गोट वगैरे घालतो तशी इथं आता गोट घालण्याची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी गोटपट्टी जोडलेली आहे. तर आता आपण इथे ब्लाऊजला कमरपट्टी जोडणार आहोत. त्यासाठी कमरेची जेवढी लेंथ आहे तेवढी लांब पट्टी घेतलेली आहे, 1.25 इंच रुंद, आणि एका बाजूने तिला फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे. आता जी बंद केलेली बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवायची आणि कमरपट्टी कमरेच्या सुईच्या बाजूने ठेवून एक खालच्या बाजूने 1/4 इंच शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे खालच्या बाजूने शिलाई मारली की ही पट्टी आतमधल्या बाजूने पुन्हा फोल्ड करायची आहे आणि खालच्या बाजूने आता जी शिलाई मारलेला भाग आहे ब्लाऊजचा तो खालच्या बाजूने गोटपट्टीच्या बाजूकडून ठेवायचा आहे आणि त्यावरती एक पुन्हा दाबटीप मारून घ्यायची आहे. आता दाबटीप मारून झाली की त्यानंतर आपण ही पट्टी आतमध्ये दुमडून घेणार आहोत आणि त्या पट्टीवरती 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर आपण ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग झालं की हात शिलाईची करून झाली की मग आपण हा 5 नंबरचा जो धागा आहे तो काढून घ्यायचा आहे. यामुळे ब्लाऊजला खूप छान असा लूक येतो. पाहू शकता आता मी इथे कमरपट्टीला 5 नंबरची टीप मारून जोडून घेतलेले आहे. आता इथे ब्लाऊजला अजून सुंदर लूक यावं म्हणून मी इथे ब्लाऊजचाच कापडापासून बनवलेला बो वापरलेला आहे. पाहू शकता इथे मी सुंदर असा बो बनवून ब्लाऊजला लावलेला आहे. याने ब्लाऊजला खूप छान सुंदर असा लूक येतो आणि सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हाला जर बो बनविण्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे, ते तुम्ही पाहून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.